मुंबईच्या पाणी पुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा गारगाई धरण प्रकल्प आता मार्गी लागणार आहे। मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती आणि सभागृहाने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। त्यामुळे या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ गारगाई नदीवर हे धरण उभारण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे ओगदे आणि खोडदे ही गावे पूर्णतः बाधित होणार आहेत, तर तिलमाळ, पाचघर, फणसगाव आणि आमले ही गावे अंशतः बाधित होणार आहेत। या प्रकल्पासाठी सुमारे 426 हेक्टर खासगी जमीन संपादित केली जाणार आहे। भूसंपादन आणि पुनर्वसनासाठी तब्बल 277 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। गावातील देवळे आणि इतर महत्त्वाची ठिकाणेही स्थलांतरित करण्यात येणार आहेत। दरम्यान प्रकल्प बाधितांसाठी आकर्षक पुनर्वसन पॅकेज जाहीर करण्यात आले आहेत। केंद्र सरकारच्या 2013च्या कायद्यानुसार आणि राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार बाधितांना त्यांच्या जमिनीच्या 5 पट मोबदला दिला जाणार आहे। यासोबतच घरासाठी 250 चौरस मीटरचा भूखंड आणि 250 चौरस फूट बांधकामासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे। याशिवाय जमीन मूल्य वगळता 10 लाख रुपयांची अतिरिक्त मदत दिली जाणार आहे। कुटुंबातील एका सदस्याला नोकरी किंवा पर्याय म्हणून 5 लाख रुपये देण्याची तरतूद आहे। सर्व प्रकल्प बाधित अनुसूचित जमातीतील असल्यामुळे 50,000 रुपयांचा अतिरिक्त भत्ता देखील देण्यात येणार आहे। तसेच भूमिहीनांना किमान 1 एकर जमीन आणि 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे। या निर्णयामुळे गारगाई प्रकल्पाला गती मिळणार असून मुंबईच्या भविष्यातील पाणी पुरवठ्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, मुंबई।